जी. आम्ही हिरोजी इंदलकरांना बोलावून धाडलंय. जी. त्यांच्याकडून एक उत्तम शामियाना उभारून घ्या. जी. आणि पाहता क्षणी आश्चर्यानं आणि मत्सरानं खानाला चक्कर येईल इतका सोन्या चांदीनं तो मढवून टाका. त्यानं तो अस्वस्थ होईल, त्याची एकाग्रता ढळेल. जी धनी, पर एवढं सोनं नाणं म्हणजे अहो काकांनी खानाच्या फौजी बाजारातून जे जवाहीर आणले ते कशासाठी? पंत, हम आपसे बात कर रहे हैं. ये सामान कहां से पैदा किया? हुजूर, कशाला उगाच त्रागा करताय? काळजी करू नका, हे सामान जिथून आले आहे तिकडेच परत जाणार आहे. राज, राज, अरे राज, आमसने मी सांगते घ्या राज. तू मसने मी त्या राक्षसाच्या तावडीत आम्ही जाऊ द्यायचो ना राज. राज, माझ्या जीवीच्या जीवलगांनो, तुमची माया, आमच्याबद्दलची तुमच्या काळजातली तळमळ आम्हाला कळतीये. पण आई भवानीचा संकेत लक्षात घ्या. आपल्या मावळ मुलखाच्या आर्त किंकाळ्या ऐकून तिनंच हा हिरण्यकश्यपू स्वराज्याच्या उंबऱ्यावर आणून सोडलाय. आता जर आम्ही त्याला फाडला नाही तर नियती आम्हाला हसेल आणि इतिहासात आमची नोंद करंटा म्हणून होईल. असं झालं तर ते चालेल का तुम्हाला? नाही महाराज, तुम्हाला करंटा म्हणणाऱ्याची जीभ झडून जाईल. आता पातूर लई भाऊबंद सडून कुचून गेलेली पाहिली. लेकी सुनांची आबरू चव्हाट्यावर आलेली पाहिली. पर आता पातशाही वरवंट्याच्या ठिकऱ्या उडवणारा शिवशंकर तुमच्या रूपानं आमच्या मंदी आलाय. तुम्हाला कधीच अपयश येणार नाही महाराज. या म्हाताऱ्या डोळ्यात मला तुमचं यशच दिसतंय. या महाराज, यशवंत होऊन या. सवंगड्यांनो, येतो. जय भवानी. जय भवानी. शिवा, करार का पक्का नहीं है. इतना वक्त क्यों लग रहा है? हुजूर,